नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा माझा टॉपिक आहे इम्पॉर्टंट ऑफ डोनेशन. दानाचं आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये महत्त्व. मित्रांनो, आपल्या इन्कमपैकी कमीत कमी 5% डोनेशन दान केलंच पाहिजे. 5% जमत नसेल तर कमीत कमी दर महिन्याला 100 रुपये तरी दान केलंच पाहिजे. कारण की मित्रांनो, हा जो निसर्ग आहे तो आपल्याला सर्व काही मुबलक प्रमाणात देतो, विदाऊट एक्सपेक्टिंग एनी रिटर्न फ्रॉम अस. सेल्फलेसली देतो आपल्याला. हवा, पाणी, प्रकाश, अन्न सर्व मुबलक प्रमाणात देतो. झाडं आपल्याला फळं देतात, सावली देतात, ऑक्सिजन देतात. निसर्ग आपल्याला सर्व काही मुबलक प्रमाणात देतात आणि विदाऊट एक्सपेक्टिंग एनी रिटर्न फ्रॉम अस. सेल्फलेसली देतात ते आपल्याला. आणि आपण झाडांना तोडून राहिलो. खूप चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. हल्ली मुंबई म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल झालं आहे. ते ऊन एवढं झालं आहे की सहन होत नाही. परत कुठेतरी गावालाच जावं लागेल. गड्या आपल्या गावात चांगला. आणि मित्रांनो, दान आपण असं पण करू शकतो की आपल्या वर्षातनं एकदा, तो आपला वाढदिवस असेल, आपल्या घरच्यापैकी कोणाचाही असेल, आईवडिलांचा, मुलाचा, वाईफचा, आपला स्वतःचा, तर तो आपण वर्षातला एक दिवस आपण वाढदिवस वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम किंवा अशा जे सामाजिक संस्था अशा ठिकाणी साजरा करू शकतो. आणि अशा ठिकाणी केल्यानंतर जे इंटरनल सॅटिस्फॅक्शन भेटतं ना, त्याला पैशाची किंमतच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि मित्रांनो, आपण अजून एक करू शकतो की हे आपले जे भारत देशाचे आपले जे फेस्टिवल असतात, सण असतात आपले, जशी दिवाळी झाली. दिवाळीमध्ये आपण बाहेरच्या ऑनलाईन ॲपमधनं न घेता आपले जे आजूबाजूचे लोकल छोटे बिचारे गरजू लोक आहेत त्यांच्या दुकानातनं आपण जर दिवाळीची खरेदी केली तर खूप याचा, ही गोष्ट छोटीशी पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो. कारण की पहिलं म्हणजे आपला देशातला पैसा आपल्या भारत देशामध्येच राहतो, तो बाहेरच्या देशात जात नाही. आणि आपले जे आजूबाजूचे लोकल बिचारे जे गरीब छोटे विक्रेते आहेत त्यांची पण दिवाळी चांगली होते. आणि याच्यासाठी फक्त ही छोटीशी कृती करावं लागेल की ऑनलाईन ॲपमधनं न घेता, बाहेरच्या ऑनलाईन ॲपमधनं न घेता, आपल्याला आजूबाजूच्या लोकल लोकांकडे जाऊन, छोट्या विक्रेत्यांकडे जाऊन त्यांच्याकडनं कॅशमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. ही छोटीशी कृती पण मेक व्हेरी बिग डिफरन्स, व्हेरी बिग इम्पॅक्ट टू अवर कंट्री. आणि मित्रांनो, मला एक माझा एक्सायटिंग थ्रिलिंग अनुभव तुमच्यावर शेअर करायचा आहे. जे मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करत होतो, तर तिकडच्या आमच्या टीचरनी एक आम्हाला टास्क दिलेला की वृद्धाश्रमामध्ये जायचं, पण तिथे तुम्ही तुमचं पॉकेट, तुमचे पैसे नाही वापरायचे, तुमची गाडी नाही वापरायची. तर आम्ही आमचं पॉकेट, पैसे तिथेच ठेवलेले, गाड्या तिथेच ठेवलेल्या. आणि आम्ही 2-3 दिवस होतो तर तिथे म्हणजे बाहेर जायचं तर पायात चप्पल नाही घालायची, बुटं नाही घालायची, अनवाणी पायाने फिरायचं. आणि तिथे अजून एक अनुभव आला की म्हणजे 2-3 दिवस होतं तर जेवणात मीठ नसायचं. 3 दिवस जेवणात मीठ न दिलं, चौथ्या दिवशी जेवण दिलं त्याच्यात मीठ होतं. तेव्हा जेवणाची, अन्नाची किंमत समजली. आणि तिथे गेलो तर म्हणजे आम्हाला लोकांनी बाहेर, आम्ही सांगितलं तर आम्हाला लोकांनी गाड्यामध्ये लिफ्ट दिलेल्या. आम्हाला जे आपले फळ विक्रेते आहेत रस्त्यावरचे, त्यांनी आम्हाला फळं दिलेली. तर तेव्हा हे समजलं की या जगामध्ये माणुसकी आहे, चांगुलपणा आहे. आणि हाच चांगुलपणा, हीच माणुसकी आपल्याला अजून वाढवायची. त्याच्यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न. आणि तिथे गेलो आम्ही, कल्याणीसला वृद्धाश्रमामध्ये गेलो. खूप चांगलं वाटलं मित्रांनो, खूप चांगलं वाटलं. आणि खरंच सांगतो की म्हणजे आपण हे दान, डोनेशन करतो तर आपल्या बॉडीमध्ये जे केमिकल रिलीज होतात ते आपल्या बॉडीसाठी, हेल्थसाठी खूप चांगले असतात. जे आपण चांगलं काम करतो तर हे आपलं चांगलंच होणार. हा जो थॉट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो, लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे, ते पण ह्याच्यामध्येच आलं. हे आपण चांगलं काम करतो तर आपलं चांगलंच होणार. पण याच्यामध्ये अजून ही पण काळजी एक बाळगली पाहिजे की हल्ली फ्रॉड पण खूप चालू आहेत. त्याच्यामुळे दान डोनेशन करताना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या प्रत्यक्ष गरजू व्यक्तीच्या
हाती द्या, जे काय तुमच्याकडनं पॉसिबल शक्य असेल ते. कारण की हल्ली फ्रॉड पण खूप चालू आहेत, तर ते ही थोडी काळजी घ्या की खरंच स्वतः प्रत्यक्ष जाऊन स्वतः त्या गरजूपर्यंत पोचून स्वतः प्रत्यक्ष दिलं तर प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत हातात दिलं तर प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. ते पण सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. ह्या थोड्या काळजी घेतल्या पाहिजेत. आणि माझ्या लाईफमध्ये जे आपले मिलिटरीचे लोक आहेत, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जे आपले मिलिटरीचे लोक आहेत, माझ्या लाईफमध्ये त्यांना खूप रिस्पेक्ट आहे, खूप आदर आहे. कारण ते सच्चे खरे हिरो लोक आहेत. माझं त्यांना सॅल्यूट आहे. आणि जे हे वृद्धाश्रम, अनाथाश्रम, हे जे सामाजिक संस्था चालवतात, हे खरंच हे ग्रेट लोक आहेत हे मित्रांनो. आपण फक्त मी, माझी फॅमिली, आपण आपला छोटा विचार करतो. हे म्हणजे दुसऱ्यांचा विचार करतात. आणि एवढं करणं एवढं चालू नाही, साधी गोष्ट नाही मित्रांनो. माझं खरंच त्यांना सॅल्यूट आहे. आणि सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं मंगल होऊ दे, सर्वांचं चांगलंच होऊ दे, सर्वांचं चांगलंच होऊ दे. थँक्यू.